सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, युट्यूबला कंटिन्यू एकच कमेंट येत आहे की सर कट ऑफ काय असेल, कट ऑफ काय असेल, आम्हाला एवढे मार्क पडलेत, आम्हाला 210 मार्क आहेत, 212 मार्क आहेत, तर कट ऑफ किती लागेल, 5वीचा कट ऑफ काय असेल आणि 8वीचा कट ऑफ काय असेल? तर ह्या दोन प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर बघा मित्रांनो, कट ऑफ तर अजून काय लागलेलं नाही. प्रोसिजर सांगतो तुम्हाला. आता आपली परीक्षा कधी झाली? 22 फेब्रुवारी 2026 ला आपला पेपर झालेला आहे. ठीक आहे. आता 22 फेब्रुवारीला पेपर झाल्यानंतर पहिली आन्सर की कधी आली आपली? फेब्रुवारी नंतर मार्च मध्ये आन्सर की आली. मग त्यानंतर दुसरी आन्सर की आली, बहुतेक ती मला वाटतं एप्रिल मध्ये आली असावी. आणि मग मार्च नंतर एप्रिल मध्ये आन्सर की आल्यावर सेकंड आन्सर की तिथं काय, फर्स्ट आन्सर की. फर्स्ट आन्सर की आल्यावर आपण त्याच्यावर घेतो ऑब्जेक्शन, की आमचे मार्क वाढू शकतात, हे प्रश्नाची उत्तर चेंज होऊ शकतात, तसे आपण ऑब्जेक्शन घेतो. मग येते सेकंड आन्सर की. सेकंड आन्सर की आल्यानंतर मग येते मे महिन्यामध्ये आता आलती अंतरिम उत्तर सूची, अंतरिम गुणवत्ता यादी आलती. आणि मग आता येणार अंतिम गुणवत्ता यादी. मग अंतिम गुणवत्ता यादी आल्यानंतर मग येणार रिझल्ट. मग येणार रिझल्ट, कट ऑफ येणार. मग तो कट ऑफ किती असेल ह्याची उत्सुकता खूप लागली विद्यार्थ्यांना, आणि ती उत्सुकता आपण आता ह्या लेक्चर मध्ये सांगणार आहोत की नेमकं कट ऑफ किती लागू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचा विचार केला तर जो 5वीचा पेपर होता, 5वीचा पेपर हा गेल्या वर्षीच्या 5वीच्या पेपरच्या तुलनेने अवघड होता. किती अवघड होता? तर जवळपास, आता सोलापूर जिल्ह्यापासून मी सुरुवात करतो, कारण की आमचा सोलापूर जिल्हा आहे. तर सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करून मी तुम्हाला एक आयडिया देतो की कट ऑफ किती असू शकतो. तर इथे बघा, आता सोलापूर जिल्हा 95%चा फर्स्ट आहे आणि 90%चा किमान गुणवाला आहे. ही झाली राज्याची यादी. ही काय झाली? राज्याचा कट ऑफ झाला. ठीक आहे, राष्ट्रीय ग्रामीण. आता मग त्याच्यानंतर 2 लिस्ट लागतात. म्हणजे जो मुलगा, ज्या मुलाला राज्यात यायचंय, तर त्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे गेल्या वर्षीचा? तर हा लागलेला आहे 270 आणि 0.66, म्हणजे 274 मार्क कट ऑफ आहे. 274 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे राज्याच्या यादीचा. मग राज्य यादी झाली इथं. आता इकडे बघूया आपण. ही ग्रामीण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण दोन कट ऑफ लागतात. आता ग्रामीण सर्वसाधारण आहे 74.66 आणि शहरी सर्वसाधारण आहे 72%. आता 72% वरून कसं जायचं आपण? तर 72ला 3 ने गुणायचं. 72ला काय करायचं? 3 ने गुणायचं. तिथं किती आलं? 6 आणि 7 21. 216 मार्क कट ऑफ होता. कट ऑफ किती होता? शहरीचा 216 होता, सोलापूरचा 2025चा. मग ह्या वर्षीचा कट ऑफ किती असेल? 2026चा. आपल्याला 22 फेब 2026चा कट ऑफ पाहिजे आपल्याला, ना की 25चा पाहिजे. मग 26चा कट ऑफ किती असू शकतो? तर 26चा कट ऑफ ह्याच्यातून कमीत कमी 16 ते 20 मार्क कमी होणार. कमीत कमी आपण असं म्हणू शकतो की जो 200 प्लस आहे, 200 प्लस, तो त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. मॅक्सिमम कट ऑफची रेंज किती जाईल? 200 ते 204, किंवा आपण असं म्हणू 200 ते 206. तर 200 वाला पण होऊ शकतो. आता तिथं 2-3 मार्कची रेंज मी सांगू शकत नाही की नेमका 200 लागेल, 202 लागेल, 204 लागेल का 206 लागेल, हे एकदम एक्झॅक्ट नाही सांगू शकत. पण जो 208 वर आहे त्याला 100% स्कॉलरशिप मिळेल. 206 वाल्याला पण मिळू शकते, 204 वाल्याला पण मिळू शकते. जसे तिथून गुण कमी होत जातील तशी त्यांची शक्यता काय होत जाईल? कमी होत जाईल. हे झालं शहरीचं. आता आपण बघूया ग्रामीणचं. तर ग्रामीण, सोलापूरचा ग्रामीणचा कट ऑफ होता 74.66. मग काय करायचं? ह्या 74.66 ला कशाने गुणायचं? 3 ने गुणायचं. बघा, 6-18 हातचा आला, 6-18 आणि 19. आता 4-12 आणि 13, 7-21 आणि 22, 223.98, म्हणजेच किती? 224. मग शहरीचा कट ऑफ किती होता? ग्रामीणचा कट ऑफ किती होता? 224 मार्क होता. आता ग्रामीणचा जर कट ऑफ 224 आहे, ग्रामीणचा कट ऑफ जर 224 आहे, तर
त्याच्यातून आपल्याला किती मार्क कमी केले पाहिजेत, कमीत कमी 16 मार्क कमी येईल कट ऑफ ह्या वर्षी, कारण पेपरच तेवढे अवघड होते. तर 16 मार्क कमी केले तर 208 मार्क हा सोलापूरचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. 208 किंवा त्याच्यापेक्षा पण कमी 206 पण लागू शकतो पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार. ठीक आहे. आता इथं जर बघितलं आपण, इथं किती 90%, इथं 94% असे मार्क होते. ह्या वर्षीचे जर तुम्ही पाचवीचे इयत्ता पाचवीचे मार्क बघितले ओव्हरऑल सगळ्यांचे, मी तुम्हाला लिस्ट दाखवतो पाचवीच्या मार्कांची. तर बघा यादी काय आहे, तर ही 8वीची विद्यार्थ्यांची यादी. तर इथं आमच्या बार्शीमध्ये महाराष्ट्र विद्यालय म्हणून शाळा आहे, चांगली शाळा आहे. आणि त्या शाळेचा रिझल्ट जर बघितला आपण, तर कितीचा फर्स्ट आहे 284, दुसरा नंबर किती आहे 272, तिसरा नंबर आहे 268, हा 8वीचा निकाल आहे. आणि मग 262 विद्यार्थी आहेत. आता हा महाराष्ट्र विद्यालयाचा रिझल्ट जर बघितला आपण, तर तो रिझल्ट किती लागलेला आहे, तर तो रिझल्ट लागलाय 40%. म्हणजे जे काही विद्यार्थी बसले होते 254 विद्यार्थी बसले होते, त्याच्यातले 96 विद्यार्थी पास आहेत, 144 विद्यार्थी नापास आहेत, 14 विद्यार्थी अबसेंट आहेत, 40%च विद्यार्थी फक्त पास आहेत. ठीक आहे. आणि मग आपण सुयश शाळेचा रिझल्ट बघू, जी टॉपची शाळा आहे, महाराष्ट्रामध्ये टॉपची शाळा आहे ती स्कॉलरशिप बाबत. तर तिथला जर आपण रिझल्ट बघितला तर कितीचा फर्स्ट दिसतोय, तर तो फर्स्ट दिसतोय आपल्याला 288 मार्काचा. 288चा पहिला, दुसरा पण 288चा, तिसरा 282, चौथा 276, पाचवा 276, सहावा 274, सातवा 274, आठवा 272, नववा 272, 10वा 270, 11वा 270. म्हणजे किती विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला 270 प्लस, तर 11 विद्यार्थी आहेत. खूप मोठा आकडा आहे हा. त्यानंतर 3 विद्यार्थी आहेत 268 मार्कावर. म्हणजे ह्यांचा कट ऑफ काय लागणार आहे 8वीचा, जास्तच लागणार आहे, हे हेतून उघड होते. मग आपण येऊया पाचवीकडे. तर पाचवीचा बघा, आता पाचवीचा जर रिझल्ट बघतोय तर पाचवीचा हा रिझल्ट हे आपलेच विद्यार्थी आहेत. म्हणजे जो पहिला नंबर आहे श्रुती साठे, तर हे आपल्या युनिव्हर्सल कोचिंगचीच विद्यार्थीने कितीला 272 मार्क आहेत. आता आपल्या रिझल्टची सेपरेट पीडीएफ आपण अपलोड करतोय, तर हे 272चा आपला फर्स्ट आहे. तुम्ही बघा की 288चा ज्यावेळेस 8वीचा फर्स्ट आहे, त्यावेळेस पाचवीचा कितीचा फर्स्ट आहे 272. म्हणजे तुम्ही डिफरन्स बघा, 16 मार्कचा इथे डिफरन्स आला, 16 मार्क डिफरन्स आला. त्यानंतर दुसरा नंबर 268 आहे, तिसरा 266, चौथा चौथा पण 266, आणि हा पाचवा म्हणजे चौथाचा हे पण आपलाच विद्यार्थी राक्षे प्राजक्ता कांचन, हे आपलेच विद्यार्थिनी आहेत. तर हे जे विद्यार्थी पहिल्या 5 मध्ये 2 विद्यार्थी आपल्या क्लासचे आहेत. तर तुम्ही बघू शकता की मार्क किती कमी आले, किती कट ऑफ खाली येऊ शकतो. तर पाचवीचा नक्कीच कट ऑफ खाली येऊ शकतो, 100% कट ऑफ खाली येईल पाचवीचा. तो किती असेल काय असेल ते डिस्कस करूया. आता बघा पाचवीचा आपण सुयश शाळेचा रिझल्ट बघू. आता आपण काय करूया की 8वीचा सुयशचा रिझल्ट बघू. तर सुयश मध्ये 8वीत बसले होते 122 विद्यार्थी, त्याच्यातले 5 आहेत 116, 6 नापास आहेत. म्हणजे ह्यांचा रिझल्ट 90 प्लस आहे, 95% आसपास रिझल्ट आहे 8वीचा. आता आपण पाचवीचा रिझल्ट बघूया. तर पाचवीचा ज्यावेळेस आपण रिझल्ट बघतोय, तर 215 मधले 144 विद्यार्थी पास आहेत आणि 71 विद्यार्थी नापास आहेत. म्हणजे जवळपास यांचा 66% निकाल लागला. म्हणजे तुम्ही बघू शकता की 8वी पेक्षा 5वीचा पेपर किती हार्ड होता, हे तुम्हाला जाणवू शकते की किती हार्ड होता पेपर. जिथं 95% तिथून रिझल्ट किती आलाय, त्या शाळेचा 66%ला रिझल्ट आहे. एवढे विद्यार्थी नापास झाले, 34%, 71 विद्यार्थी नापास झाले. आता आपण बघू महाराष्ट्र विद्यालय दुसरी शाळा. तर ह्यांचा फर्स्ट 250 मार्काचा आहे, आपला 272चा तर आहे, तिथं फर्स्टच 250 मार्काचा आहे. म्हणजे डिफरन्स बघा तुम्ही, 22 मार्कचा डिफरन्स आहे. मग 246चा दुसरा, 238चा तिसरा, म्हणजे किती मार्क परत किती डाऊन आहेत बघा, मार्क किती डाऊन आले. तुम्ही बघू शकता की तिथं आपण 11 विद्यार्थी बघितले, 11वा विद्यार्थी किती मार्काला होता, 11वा विद्यार्थी होता 270 मार्काला. तिथं 11वा विद्यार्थी किती मार्काला आहे, 216 मार्काला आहे. म्हणजे किती डिफरन्स येतोय मार्कामध्ये हे समजून घ्या तुम्ही. आता ह्यांचा रिझल्ट बघू किती आलाय. एकूण एकूण रिझल्ट किती, 43%. म्हणजे 182 मधले 79 पास आहेत, 102 अपात्र आहेत. इथं आपण समजून घेऊ शकतो की पाचवीचा कट ऑफ 100% कमी जाणार. पाचवीचा कट ऑफ काय होणार, 100% कमी जाणार, कारण की आपल्या समोर मार्क आहेत.
समोर गुण आहेत की कुणाला किती पडले ते. ठीक आहे. त्यानंतर हा 5वीचाच निकाल दिसतोय. हा 5वीचाच निकाल आपण बघितलेला. त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या राज्याचा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा निकाल बघायचा असेल, तुमच्या जिल्ह्याचा किती कट ऑफ लागलाय तो बघायचा असेल, तो कसा बघायचा? तर काय करायचं बघा, खूप सोपं आहे. तिथं तुम्हाला मी आता एक 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 जिल्ह्याची नावं सांगत जाईल आणि तिथं तुम्ही कट ऑफ बघा. आता मुंबई साऊथचा किती कट ऑफ आहे? 51%. मग 51 ला 3 गुणायचं. काय करायचं? 3 गुणायचं. किती झालं? 153. ह्या 153 मधून 153 आता ज्यांची कट ऑफ 50च्याच घरात आहे, 50%च्या जवळ कट ऑफ आहे, त्यांचे तेवढेच राहणार. पण ज्यांची जास्त होती, जवळपास 80% कट ऑफ आहे, 72%, तर हिथं ड्रॉप होईल. हिथं भयंकर ड्रॉप होण्याची शक्यता आहे. आता कसं? तर बघा, जो साऊथ मुंबईचा कट ऑफ हा 150च्या आसपास लागेल. मुंबई वेस्टचा कट ऑफ इथंच लिहितो, इथं 150 कट ऑफ लागेल, हा पण 150 लागेल. मुंबई नॉर्थचा कट ऑफ पण 150च लागेल 300 पैकी. त्यानंतर रायगडचा कट ऑफ किती लागेल? 57%. 57च्या तिप्पट करा, जवळपास किती होते बघा, 7-21, 15-2-17, 171. 171 मधून 5-6 मार्क कमी होईल इथं कट ऑफ. आपण धरूया 166 मार्क कट ऑफ लागू शकतो रायगडचा. ठाण्याचा 60%, तांत्रिक 18, 180, म्हणजे इथं पण ठाणे 170 ते 168 कट ऑफ लागू शकतो. आता पालघरचा 57% असतानाच मग 57% आपण किती लावला होता? 166, 164 ते 166 लागेल. आता मुंबई बीएमसी किती दिसतोय? 51%. 51% म्हणजे 150च्या आसपास कट ऑफ. हे झाले कुठले? शहरीचे. आता ग्रामीणचे कट ऑफ बघा, 59% म्हणजे 60%च्या आसपास. 60% म्हणजे किती झालं? 180. तर इथं रायगडचा ग्रामीणचा कट ऑफ किती लागेल? तर इथून तुम्ही ह्याच्यात 6 मार्क वाढवा. 166 मध्ये 6 मार्क वाढवा, 172, 168 मध्ये 6 मार्क वाढवा, 174, इथे 170. म्हणजे ग्रामीण मध्ये काय की थोडासा कट ऑफ वाढलेला दिसतोय, पण इथं पालघर मध्ये उलट आहे. इथं कमी झालंय. पालघर आणि ठाण्यामध्ये उलट झालंय, कमी झालाय कट ऑफ. आता 46% कट ऑफ. 46% म्हणजे किती झाले? 4-12, 120 आणि 18, 138. 138 म्हणजे तिथं 130 मार्क पडणाऱ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळून जाईल. 130 मार्क वाल्यांना सुद्धा ठाणे पालघर वाल्यांना स्कॉलरशिप मिळेल. आता पुण्याचा कट ऑफ बघा. पुण्याचं किती? इथं 80%, म्हणजे 240 मार्क. 240 वर 2 8 23, 242चा कट ऑफ आहे. ग्रामीण सर्वसाधारणचा कट ऑफ हायेस्ट आहे 242. आता 242चा विद्यार्थीच ह्या वेळेस जास्त नाहीत, त्याच्यामुळे इथं सुद्धा कट ऑफ किती जाऊ शकतो? पुण्याचा 220 पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो. आता 73%, 70% म्हणजे 210 आणि वर 3 म्हणजे 220. 220 शहरीचा म्हणजे 204 ते 206 पर्यंत कट ऑफ कमी होईल. 16 मार्क कमी धरा गेल्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा. 16 मार्क. आता अहिल्यानगरचा ह्याच्यापेक्षा 10 मार्क कमी धरा कट ऑफ, 210, आणि हे तर 200च्याच आसपास लागेल. 200च्या पण खाली लागू शकतो. 190 ते 196च्या दरम्यान अहिल्यानगरचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर आपण बघू शकतो सोलापूर. आता सोलापूरचा किती आहे? तर ग्रामीणचा आहे 224. तर 224 वरून आपण म्हणू शकतो की 208 ला कट ऑफ येईल, आणि 72% म्हणजे 216 होता, सॉरी, 216 वरून 200च्या घरात कट ऑफ येईल. ठीक आहे. आता इथं आपण म्हणू हे ग्रामीण आहे आणि हा शहर आहे. तर तुम्हाला सगळे कट ऑफ दिसत आहेत. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण 8वीचे पण कट ऑफ सांगू. 8वीचे कट ऑफ सांगायला जास्त वेळ लागणार नाही. नाशिकचा बघितला तर 65% आणि 67%. ते तर उलट झाले, शहराचा कट ऑफ जास्त, ग्रामीणचा कमी. आता 65% म्हणजे जवळपास झालं 195, 196. 196 मार्क झाले. 196 मधून तुम्ही 10 मार्क कमी करा, 186. 186 आणि इकडं 190. 186 ते 190च्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळेल. आता धुळ्याचा कट ऑफ जास्त आहे बघा, 77.85. इकडं तर 82%. 82% म्हणजे किती झालं? 246 मार्क झाले.
आता 246 वरून कट ऑफ किती यायला पाहिजे? 246 वरून हा कट ऑफ कधी पण 16 मार्क की ते 20 मार्क, म्हणजे 226च्या विद्यार्थ्याला पण 100% तिथे स्कॉलरशिप मिळेल. आणि हा जवळपास 77%, म्हणजे इथं आपण 3% कमी करू, 216 धरू. 216 ग्रामीणला बसू शकतो आणि शहरीला 226, म्हणजे प्रत्येकाचे कट ऑफ वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या जिल्ह्यानुसार वेगळे आहेत, शाळेनुसार वेगळे आहेत. आता जळगावमध्ये 60% कट ऑफ आहे, म्हणजे 180 मार्क. 180तून 10 मार्क जरी कमी केले तर 170चा विद्यार्थी स्कॉलरशिप धारक होऊ शकतो. आणि इकडं 166 कट ऑफ लागू शकतो. आता नंदुरबारचा आहे 71%, म्हणजे 214 म्हणल्यावर फक्त 200 पर्यंत यायची काय हरकत नाही. आणि नंदुरबार मध्ये बघा, ग्रामीणचा कट ऑफ किती आहे आणि शहरीचा फक्त 54%, डायरेक्ट 54%. आता 54% म्हणजे 50% म्हणजे 150, आणि वरी 12 मार्क 162, म्हणजे इथं 150लाच कट ऑफ येऊ शकतो डायरेक्ट. जर ह्या वर्षीची पण बॅच तशीच असेल अभ्यास न करणार तर इतक्या खाली कट ऑफ येऊ शकतो. आता पुढचा बघा कोल्हापूरचा कट ऑफ बघा, जवळपास सगळ्यांमध्ये हायेस्ट आहे 84%. जेवढे काय पण कट ऑफ बघितले आतापर्यंत त्याच्यात सगळ्यात हायेस्ट कट ऑफ कोल्हापूरचा आहे 84%, म्हणजे किती झाला बघा, 252 मार्क. आता 252 मधून पण आपण 20 मार्क गेले तर 22 मार्क तर कमीच होणार आहेत. 230 आणि शहरीमध्ये 224 असा कट ऑफ लागू शकतो. म्हणजे कोल्हापूरचे विद्यार्थी सुद्धा त्यांचा कट ऑफ खाली येईलच. आता 81% 80% म्हणजे 240च्या आसपास. 240 मधून 20 कमी करा, 220च्या आसपास साताऱ्याचा कट ऑफ लागेल. साताऱ्यात पण कट ऑफ खूप जास्त आहेत. तुम्ही बघा सांगलीमध्ये 78% आणि 72%. तर तुम्ही त्या रेंजमध्ये तुम्ही सगळे मार्क बघू शकता. आता मी इथून पुढे नावं वाचतो. 78%, ह्याला काय करायचं, 3 ने गुणायचं, त्याच्यातून 16 मार्क कमी करायचे. ह्याला 3 ने गुणायचं, त्याच्यातून 16 मार्क कमी करायचे. आता हा पुढचा कोणता आहे? रत्नागिरीचा किती आहे? 67.33 आणि 68.66. त्यानंतर सिंधुदुर्ग 69.33, 63.75. काय करा, ह्याला 3 ने गुणा, त्यातून 16 मार्क कमी करा. आता छत्रपती संभाजीनगर 80% दादा, 80% म्हणजे किती झालं, 240, त्याच्यातून 20 कमी करा, 220. आता ज्यांचा जास्त कट ऑफ लागलाय, एकदम जास्त हाय कट ऑफ लागलाय, तर तिथून 20 मार्क कमी करू शकता. आणि ज्यांचा कट ऑफच कमी आहे तर तिथून किती मार्क कमी करा, 16 मार्क कमी करा, हे 74%. त्यानंतर जालन्याचा 73%, 56%. त्यानंतर बीड 63%, 74%. त्यानंतर परभणी 69%, 65%. हिंगोली 67%, 53%. त्यानंतर अमरावती 68%, 56%. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर ओबीसी कास्ट आहे, एससी एसटी कास्ट आहे. तर ओबीसी एससी एसटी ला तिथं तुम्ही बघा, मधल्या ब्लॉक मध्ये कुठंच हेच नाही, म्हणजे ते विद्यार्थीच नाहीत. मग त्यांना कुठं दिलं आरक्षण, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये? तर बघा, हे सर्वसाधारण मुले आहेत. हा ब्लॉक दिसतोय आपल्याला एच वाला, हा. तर इथं मागासवर्गीय मुले आणि मागासवर्गीय मुली. तर इथं मागासवर्गीय मुली आणि इथं मागासवर्गीय मुली, असं 2 कॉलम केलेत. ठीक आहे, तर ह्या 2 कॉलमचे कट ऑफ वेगळे लागलेत. तर ते कोणते कोणते जिल्हे आहेत बघा. आता ह्याच्यात तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची कट ऑफ बघू शकता. आता इथं बघा, बुलढाण्याचा कट ऑफ किती आहे? 80%, आणि डायरेक्ट 80%, 56%. त्यानंतर अकोला 51%, 59%. यवतमाळ वाशिमचा 68%, 59%. त्यानंतर यवतमाळचा 67%, 48%, 49%च म्हणू आपण. नागपूरचा 72%, 53%. म्हणजे नागपूरचा सुद्धा कट ऑफ खूप कमी लागेल. भंडाराचा 68%, 46%. गोंदिया 65%, 48%. तुम्ही जर बघितलं तर ग्रामीणचे निकाल चांगले शहरीपेक्षा. असं का होतंय, त्याच्यावर एकदा चर्चा झाली पाहिजे, शिक्षकांनी एकदा बघितलं पाहिजे. 58%, 46%. वर्धा. आता चंद्रपूर 66%, 50%. बघा, चंद्रपूरमध्ये ग्रामीण भागाचा कट ऑफ 16% जास्त शहरीपेक्षा.
गडचिरोली 64%, 46%. गडचिरोलीत पण तीच कंडिशन. आता लातूर 73%, 64%. आता लातूरचा शहरी भाग हा हुशार मानला जातोय, तर लातूरच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रिझल्ट चांगला म्हणजे जवळपास सगळीकडेच तशी कंडिशन आहे. धाराशिव 72%, 69%. आणि नांदेड 65%, 59%. तर अशा पद्धतीने तुम्ही ते तुमचे निकाल पाहू शकताय. जवळपास आपण जेवढे काही जिल्हे आहेत ते सगळ्या जिल्ह्याचे निकाल आपण सांगितलेले आहेत. हे झाले 5वीचे. आता 8वीचे निकाल बघूया. बघा 8वीचे निकाल बघू आपण. आता 8वीची सेम प्रोसिजर करायची आपल्याला. काय करायचंय, 8वीचा निकाल ऍज इट इज लागेल. 8वीचा निकाल कमी जास्त होणार नाही. 8वीचा निकाल म्हणजे 272 चा कट ऑफ लागू शकतो राज्य यादीचा. राज्य यादीचा कट ऑफ लागू शकतो 272 ते 274. कारण की मार्क आहेत, भरपूर मार्क आहेत विद्यार्थ्यांना. आणि जो गेल्या वर्षीचा पेपर होता त्या वर्षी पण मार्कच होते विद्यार्थ्यांना, चांगले मार्क होते. तर दोन्ही केसेस बघता तर इथं कट ऑफ कमी होण्याची शक्यताच नाही. 8वीचा कट ऑफ कमी होण्याची शक्यता नाही, 5वीचा 100% कट ऑफ कमी होईल. तर इथं आपण कंपॅरिझन करू शकतो बघा की 8वीचा निकाल आणि 5वीचा निकाल. तर 8वीचा आपल्या क्लासचा विद्यार्थी 278 टॉपर आणि 5वीचा टॉपर आहे 272. त्यानंतर 8वीचे जे काही विद्यार्थी होते, आता आपण जर ह्यांचे मार्क बघितले इयत्ता 5वी मध्ये हा जो वेदांत आहे तर वेदांतचे मार्क 240च्या कमीच होते, 230च्या आसपास होते. तिथून तो 252ला गेलाय. म्हणजे त्याच्यात खूप सारी प्रगती झाली. आता प्रथमेश जो आहे तर प्रथमेशला बिलो 200 होते, 180च्या आसपास मार्क होते. तो 180 वरून 246 गेलाय. आता अजय गोरे पण 180 190च्याच रेंज मध्ये होता, तो 242ला गेलाय. आयुष चव्हाण याची रेंज पण 180च्याच घरात होती, तो 230ला गेला. म्हणजे जवळपास 50-60 मार्क आपल्या विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे जे काही मी विद्यार्थी दिलेत तर ह्यांना स्कॉलरशिप 100% मिळेल अशा विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. आता ह्या जे 2 विद्यार्थी आहेत तर ह्यांचा नंबर लागेल का नाही हे सांगू शकत नाही, पण पहिले 10 विद्यार्थी तर आपले स्कॉलरशिप मध्ये 100% बसतील. आता हे जी लिस्ट आहे इथं घेतले हे सगळे आपले 14 विद्यार्थी स्कॉलरशिप धारक होतील, कारण रिझल्टच खूप डाऊन आलेला आहे. तुम्ही सगळ्या शाळेचे बघू शकता. तर 272, 264, 248, 240, 238 हे सगळे आपले म्हणजे 236, 228, 228, 224. तर छोट्याशा क्लासचे एवढे जास्त रिझल्ट आलेत आपल्या. म्हणजे आपली बॅचच असते जवळपास 30 विद्यार्थ्यांची. 30 विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये जवळपास 14 विद्यार्थी हे 200+ आहे. ठीक आहे. एखाद्या शाळेचा जर निकाल बघितला आपण, ज्यांचे विद्यार्थी 250चे, त्यांचा सुद्धा एवढा रिझल्ट येत नाही. तर बघा आपण आता 8वीचा निकाल बघूया. तर 8वीच्या निकालामध्ये जर तुम्ही इयत्ता 1ली ते 5वीचे विद्यार्थी असाल किंवा पालक असाल आणि सैनिक स्कूल, नवोदय किंवा RMS सारख्या शाळांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छित असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे योग्य स्टडी मटेरियल म्हणजेच अभ्यास साहित्य. मी बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या पुस्तकांचे विश्लेषण करत होतो आणि त्या दरम्यान मला अग्रवाल एक्झाम कार्ड म्हणजे हे जे पुस्तक दिसतात आपल्याला पुढे अग्रवाल एक्झाम कार्डचे, तर त्यांची जी पुस्तकं आहेत ते पाहण्यात आले. तर त्यांची पुस्तकं काय आहेत बघा, आणि त्या दरम्यान मला NCERT आधारित पुस्तके मिळाली. मी स्वतः ही पुस्तके तपासली आहेत. यामधील प्रश्नांची पातळी, पॅटर्न आणि स्पष्टीकरणे प्रवेश परीक्षांच्या दृष्टीने अगदी अचूक वाटली. त्यानंतर मी ही पुस्तके काही विद्यार्थ्यांना वापरण्याचा सल्लाही दिला होता आणि त्यांचे रिझल्ट खरोखरच खूप छान आले. काही विद्यार्थ्यांची तर निवड सुद्धा झाली. या पुस्तकांमध्ये तुम्हाला काय काय मिळते बघा, बेसिक पासून फाउंडेशन मिळते, बेसिक पासून मजबूत फाउंडेशन मिळेल, पायात पक्का होईल विद्यार्थ्याचा. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आहेत, योग्य प्रॅक्टिस सेट आहेत. आपण इथं बघू शकतो की आता हे इंग्लिशचं झालं, तर इंग्लिशचे बघा हे प्रॅक्टिस सेट किती दिसत आहेत तुम्हाला. एवढे प्रॅक्टिस केल्यावर विद्यार्थ्याचं इंग्लिशमध्ये तर मार्क जाण्याची शक्यताच नाही. सगळं तिथून तर त्याची सगळी तयारी होऊन जाईल. पुढे बघा, त्यानंतर इथे एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मिळेल. त्यानंतर हे पुढचं पुस्तक आहे जनरल नॉलेजचं. जनरल नॉलेजचे पुस्तक आहेत बघा इथं तुम्हाला सैनिक स्कूल, RMS स्कूल, परत त्याला
नेतारहत रेसिडेन्शियल स्कूल आहे, विद्याज्ञान स्कूल आहे, सेंट्रल हिंदू स्कूल आहे, इंदिरा गांधी गर्ल्स स्कूल आहे. म्हणजे एवढ्या एक्झामसाठी एका पुस्तकातून प्रिपरेशन होऊ शकते. आणि त्यामध्ये हे जनरल नॉलेजचं पुस्तक, की जनरल नॉलेज तुम्हाला जे काय आहे तर ते तुमच्या इयत्तेपर्यंतचं सगळं जनरल नॉलेज कव्हर होते. त्यानंतर हे पुस्तक बघा रिझनिंगचं, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आता तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या तर तुम्हाला मेंटल ॲबिलिटी टेस्ट द्यावीच लागते. आणि त्याची प्रॅक्टिस ही योग्य वयातच केली तर तुम्हाला पुढे काहीच अवघड जाणार नाही. नवोदय सारख्या परीक्षा, RMS सारख्या परीक्षा, ह्या सगळ्यांसाठी हे खूप पुस्तक महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मॅथमॅटिक्स साठी पण खूप महत्वाचे पुस्तक आहेत बघा. हे सगळे टाईप आहेत, सगळे टाईप. तर हे सगळे टाईप तुमचे कव्हर होतील आणि एकदम छान पद्धतीचे पुस्तक आहेत. याचा रिझल्ट खूपच छान आहे. म्हणूनच जर तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यापासून तुमची तयारी मजबूत करायची असेल तर तुम्ही या पुस्तकांचा एकदा नक्की विचार करा किंवा ही पुस्तके नक्की तपासून पहा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे तुम्ही जाऊन ही पुस्तके पाहू शकता. ठीक आहे. मुंबई साऊथ 50% निकालामध्ये 150 मार्क, इथं 150 मार्क, इथं 150 मार्क. म्हणजे मुंबई साऊथ वेस्ट नॉर्थ जवळपास 150 मार्काला कट ऑफ लागेल. रायगडला 54% कट ऑफ. काय करायचं तुम्हाला, फक्त ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय, तुमचा कट ऑफ मिळून जाईल. ग्रामीणचा किती, 50%, रायगडचा 150 मार्क फक्त. ठाण्याचा बघा फक्त 45% कट ऑफ आहे ग्रामीणचा, आणि शहरीचा 57. आता उलट झालं. आता काय झालं की ग्रामीणमध्ये कमी मार्क आहे तर शहरीमध्ये जास्त मार्क आहे. 7वी 8वी स्कॉलरशिपला उलट होते. पाचवीला काय ग्रामीणला जास्त मार्क आहेत आणि शहरीला कमी आहेत, आणि 8वीला शहरीला जास्त मार्क आहेत, ग्रामीणला कमी आहेत. आता पालघर बघा 39% आणि इथं 57%. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला तुमचा कट ऑफ मिळून जाईल. मुंबई BMC 50%, बृहमुंबई. पुण्याचा 70%, म्हणजे 210 कट ऑफ होता. आणि इथं जवळपास सेमच आहे, 208 आहे शहरीचा. अहिल्यानगर 66.66, म्हणजे 200 मार्क, 200, आणि शहरीचा 210. आता सोलापूरचा किती कट ऑफ आहे, 64% ग्रामीणचा. आता 64% तर किती होते बघा, 192 मार्क, 192 कट ऑफ होता फक्त सोलापूरचा. आणि इथं 72.66. आता 72.66 म्हणजे 72%च करू आपण. 216 आणि 218 कट ऑफ होता. किती कट ऑफ होता, 218 कट ऑफ होता गेल्या वर्षीचा. मग ह्या वर्षी पण तेवढाच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. परत बघूया नाशिक 54%, 60%. धुळे 66%, 75%. जळगाव 46%, 55%. नंदुरबार 55%, 47%. आता कोल्हापूरचा 5वीचा कट ऑफ किती जास्त होता बघा, आणि त्यानंतर 8वीचा कट ऑफ कमी झालाय 76%, 74.66%. त्यानंतर सातारा 72%, 78%. सांगली 69%, 68%. त्यानंतर रत्नागिरी 60%, 67%. सिंधुदुर्ग 58%, 62%. छत्रपती संभाजीनगर 65%, 62%. 62% म्हणजे तुम्ही धरा 180 जे झाले 60%, आणि वरी 6 मार्क, 6 नाही 7 मार्क वाढवा. 7 नाही 8 2 मार्काचा एक प्रश्न असतं 8, म्हणजे 188च्या विद्यार्थ्याला पण तिथे स्कॉलरशिप मिळेल. जालना 62%, 55%. बीड 53%, 70%. त्यानंतर परभणी 51%, 67%. हिंगोली 54%, 52%. त्यानंतर कॅटेगरी वाईज निकाल आहे, मागासवर्गीय मुले मुली आणि मागासवर्गीय मुली. ठीक आहे, तर हा राखाना बघू बघा. त्यानंतर आपण बघू शकतो अमरावती किती टक्के, 47%, 52%. अकोला 71%, 57%. वाशिम 48%, 56%. यवतमाळ 47%, 54%. नागपूर 39% बघा. नागपूरचा सॉरी, हा कुठला आहे, हा यवतमाळचा निकाल आहे. 39%, 40%ला पासिंग असते. पासिंग 40%ला असते, म्हणजे तिथं काय एखादा प्रश्न कॅन्सल झाला असेल मग 40%, म्हणजे 120 मार्क ज्याला पडले त्याला तो स्कॉलरशिप धारक आहे यवतमाळला 49%. त्यानंतर नागपूर 47%, 50%. भंडारा 50%, 47%.
गोंदिया 43% 46%, वर्धा 42% 43%, त्यानंतर चंद्रपूर 40% 47%, त्यानंतर परत हा निकाल बघा, गडचिरोली फक्त 40% वाला विद्यार्थी पास आहे आणि 40%, दोन्हीकडे 40-40%च आहे. लातूर 55% फक्त 55%, म्हणजे लातूर सारख्या शैक्षणिक ठिकाणी एवढा कमी कट ऑफ येतोय म्हणजे चिंतेचीच बाब आहे. आणि ग्रामीण मध्ये बघा इथं 55%, शहरीमध्ये डायरेक्ट 70% कट ऑफ आहे. त्यानंतर धाराशिव 59% 69%, किती डिफरन्स आहे बघा ह्यांच्यामध्ये. आणि त्यानंतर नांदेड 57% 64%. तर अशा पद्धतीचे हे सगळे कट ऑफ आहेत. ह्याला काय करायचं आपल्याला, त्यांनी मल्टिप्लाय करायचे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ समजून जाईल. तर अशा पद्धतीने आजचे जे कट ऑफचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण सगळं कव्हर केलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन बॅच लावायची आहे, ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे, तर आपली ऑनलाईन बॅच आहे ज्याच्यामधून आपला आता जर 7वीचा निकाल लागला तर फक्त आपल्या क्लासचे, म्हणजे आपल्या क्लासचे 5 विद्यार्थी राज्यात येतील. 5 विद्यार्थी राज्यात बसतायत आपले 7वीचे. तर 7वीचा निकाल आपला एकदम मोठा लागलाय सध्या. 2 निकाल लागलेत आपले. ITSC म्हणून परीक्षा असती, तर ITSC मध्ये 6वीचा आणि 7वीचा राज्यात जो प्रथम आहे, राज्यात प्रथम हे आपलेच विद्यार्थी आहेत. 6वीचा कृष्ण मेघ निकम आहे आणि 7वीची वैभवी भोंग, हे दोघेही राज्यात प्रथम आलेले आहेत. तर असे हे आपल्या क्लासचे निकाल आहेत. तर आपली जी ऑनलाईन बॅच आहे 7वी साठीची ऑनलाईन बॅच, तर ऑनलाईन बॅच ज्यांना जॉईन करायचे त्यांनी 87 88 72 92 86 या मोबाईल नंबरवरती कॉल करा, मेसेज करा आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍडमिशनची आणि ऑनलाईन बॅचची प्रोसिजर समजावण्यात येईल. आणि आपले जास्तीत जास्त विद्यार्थी आपण राज्यामध्ये जिल्हा यादीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त गुण मिळवून स्कॉलरशिप मध्ये आपला डंका वाजवू. तर अशा पद्धतीने तुमचे कट ऑफ काय लागू शकतो, काय अंदाज आहे तुमचा, हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.